शिवसेनेत मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू आहे। खासदार प्रतापराव जाधव आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्यात ही रस्सीखेच सुरू आहे। परवा होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात एकाच कॅबिनेट मंत्र्याचा शपथविधी होणार ही माहिती सूत्रांनी दिली आहे। तर भविष्यात एक मंत्रिपद देण्याचं शिवसेनेला आश्वासन आहे। दोघांपैकी कुणाच्या गळ्यात आता मंत्रिपदाची माळ पडते याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। या संदर्भात अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, नेमकं काय घडतंय? शिवसेनेत रस्सीखेच दिसते। शेजल, शिवसेनेच्या खासदारांची संख्या 7 आहे, त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे। पण त्यापैकी फक्त एका कॅबिनेट मंत्र्याचाच परवा मोदींच्या शपथविधी सोहळ्यामध्ये समावेश असू शकतो। आणि त्याच अनुषंगाने जर बघितलं तर खासदार प्रतापराव जाधव असतील किंवा खासदार श्रीरंग बारणे असतील, या दोघांपैकी एकाच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडणार आहे। पण नेमकं त्या दोघांपैकी कोणाच्या गळ्यात माळ पडते हे बघणं महत्त्वाचं आहे। मागच्या काही वेळापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत या दोन्ही खासदारांची चर्चा सुरू असल्याचं बघायला मिळते आणि मुख्यमंत्र्यांकडनं दोघांना समजूत काढण्याचं देखील सुरू असल्याचं सूत्रांच्या हवाल्याने माहिती मिळते। शेजल, त्यामुळे नेमकं दोघांपैकी कोणाच्या गळ्यात ही माळ पडते बघणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या जरी एका कॅबिनेट मंत्र्याचा शपथविधी सोहळा होणार असला तरी आगामी काळामध्ये पुन्हा एक मंत्रिपद मिळणार आहे। त्यामुळे उद्याच्या शपथविधी सोहळ्यात श्रीरंग बारणे की प्रतापराव जाधव दोघांपैकी कोण शपथ घेतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच प्रमोद, आता नेमकी कोण शपथ घेणार हे बघावं लागणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी। या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे, बघूयात। पहिलं तर आम्हाला मोदी साहेबांना प्रधानमंत्री बनवायचं आहे, तो आमचं पहिलं प्राधान्य आहे। ते प्रधानमंत्री पदावर बसल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी होतील। अजून कुठली काही चर्चा नाही, या सगळ्या चर्चा तुम्हीच पसरवलेल्या आहेत। कुठं कोणाची चर्चा नाही, काही नाही।